पडलेले नेते भुजबळ म्हणजे कोणते लय येत उतार आलाय बघा ना, किती गोळा घालते आता. त्यानेच गोळा केले ते, दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून, तुम्ही जा गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तीड निर्माण करा, तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन नसतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं, ही पद्धत आहे आंदोलनाची. आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं, आणि एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे येत का नाही त्या टायमाला, मग टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही, आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढे बसायचं, एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला, मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून दे, मला निर्णय बघून दे 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करताय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीच्या राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो, धाड दिशी जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात येत काय नाही, धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे, जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे. आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातंय की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या मायाच मराठ्याला विचारतो मी, मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो, कोणाला दुखीला म्या. आंतरवालीत बसलो, आम्हाला धोपाटलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यांनी. म्या जातीवाद केला का? मग म्या केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी म्या आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही म्या त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला म्या त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमाग. म्या काय केलं? संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कोणी काढले? मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये, तिथे घेते. ओपन साठी म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस दिलं, मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का ते? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय, मग ते जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवाद, म्हणजे माझी पोरं फाशी घ्यायला लागली मराठीची, माझी पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही, यांच्या सगळ्या महायुती चलती, बार्टी चलती, आमच्या सारथीचे उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचा मजाच चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्या, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठीवर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तर लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. बर, दुसरा आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॅफिक जाम होती. हा तिकडे काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी, तिकडे MIDC, आम्ही खेड्यात आहेत पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॅफिक जाम होती. बर म्हणलं ट्रॅफिक जाम होती, नाही ना म्हणलं आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जाम होत. काही म्हणले मंदिरात त्रास होत, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं.
म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. लिंक आता एक लिंक पाठवतो 2 मिनिटं. आमच्यामुळं जातीवाद होतो. आता तुमच्यामुळं ट्रॉफिक जाम नाही झाली. तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली. आता एसटी थांबती का? आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं. आता थांबती का? आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद? आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळे. आता तुमच्या तिथं तेढ निर्माण झाला का? भजन आहे का तिथं? तेव्हा तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत, मग आता तोडगा काय? रामू काय काढले? अरे बाबा आमचं आम्ही द्या म्हणतोय. मी प्रश्न विचारलाय फक्त. तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही. ते मला जातीय तेढ निर्माण होत होतं. मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती. चला मी तिकडे शहागडला टाकतो. तुमच्या इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत. पण आता उत्तर द्या ना मला. तुमचं आंदोलन सुरू झालं. आता नसतो जात मी. आता शहागडला नसतो कार्यालय टाकीत. आता आता तिथं राहत असतो. म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो. वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा. मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको. गावकऱ्याला सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल, नको ही व्हायला. मी शहागडला कार्यालय टाकतो. येऊन जाऊन करत जाईल. ठेवायचं आंदोलन सुरू. आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा. गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळालं. नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवलेवाल्यांनी. आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला? आणि आमच्या आंदोलनात आम्हाला ऍडमिशनला त्रास होत होता. एसट्या थांबत नव्हत्या. कोणत्या शाळा सुरू होत्या? हो पाठवली. निवेदन देणारे पठ्ठे